हवामान बदल हे जागतिक संकट आहे। त्यावर मात करण्यासाठी हरितगृह वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे। हरितगृह वायू उत्सर्जनात औद्योगिक प्रदूषणाबरोबर रासायनिक आणि सेंद्रिय शेती पद्धती आघाडीवर आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे संकट कमी करायचे असेल तर शून्य खर्चाचा नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नसल्याचे मत अमरावतीचे नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केले। आता आपल्या संपूर्ण जगामध्ये काही समस्या प्रकर्षाने चर्चेला आहे, त्या म्हणजे खाद्य संकट हे सगळ्या जगाला भोवते आहे। सोबतच शेतकऱ्यांची आत्महत्या आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ आणि वायुमंडलामध्ये होणारे बदल, हवामानात होणारे बदल। जागतिक तापमानवाढीचा प्रचंड प्रभाव जीव, जमीन, पाणी, पर्यावरण या नैसर्गिक संसाधनांवर होत आहे। आपल्याला माहीत असेल की मान्सून निर्धारित वेळपत्रकानुसार जो येत होता तो आता 1 महिना उशिरा पोहोचत आहे आणि 1 महिना उशिरा तो परत जातो आहे। त्यामुळे खरीपातली पिकं धोक्यात येत आहे आणि रब्बीतली पिकं उशिरा पेरल्यामुळे ती सुद्धा धोक्यात येत आहे। दुष्काळाची छाया वाढत आहे। जे दुष्काळग्रस्त छायापट्ट्यामध्ये होते, दुष्काळ छायामध्ये होते, त्यामध्ये आणखी काही जिल्ह्यांची भर पडली आहे। जसं यावर्षी मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड आणि परभणी हे नवीन जिल्हे आले आहेत। तसंच विदर्भातला अकोला जिल्हासुद्धा आता आलेला आहे, काही भाग यवतमाळचा सुद्धा आलेला आहे। आणि ही पर्जन्यछाया सतत वाढत गेली, दुष्काळग्रस्त भाग वाढत गेला आणि जिथे पाऊस कमी होता त्या रेगिस्तान, राजस्थानच्या वाळवंटामध्ये, कच्छमध्ये जर महापूर यायला लागले, याचा अर्थ हा मान्सून पूर्णपणे बदललेला आहे। याला कारण जागतिक तापमानवाढ। जागतिक तापमानवाढाचे पिकावर खूप परिणाम होतात। पिकाची प्रतिकारशक्ती घटते। जागतिक तापमानवाढीमुळे नवीन रोग येतात। मी माझ्या आयुष्यात कधी मिलीबग कापसावर बघितला होता, आता मिलीबग हा मुख्य कीड झालेली आहे। नवीन किडी येतात आणि एका एकराला 140 किलो उत्पादन घट हे सिद्ध झालेलं आहे। जागतिक तापमानवाढीमुळं जसं एका दिवसाला प्रचंड पाऊस 18-20 इंच आणि दुसरीकडे काहीच नाही, म्हणजे वितरण खूप बिघडलं। माझ्या आयुष्यात कधीही मी जानेवारीच्या पहिले म्हणजे 21 जानेवारीच्या पहिले गारपीट बघितलं नव्हतं। आता ऑक्टोबरला सुद्धा गारपीट आणि मार्च महिन्यामध्ये स्वच्छ प्रकाश राहायचा, स्वच्छ सूर्यप्रकाश राहायचा। आता दर 8 दिवसांनी प्रचंड गारपीट होतं, वादळी पाऊस पडतो आणि मग 2-3 दिवसांनी ऊन वाढायला लागतं। हे जे अनियमितता आलेली आहे त्याला कारण ग्लोबल वॉर्मिंग घडवण्यामध्ये 4 हरितगृह वायूंचा सहभाग असतो। त्यापैकी कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड हे पहिले 3 वायू शेती क्षेत्रातून हवेमध्ये उत्सर्जित केल्या जातात आणि उद्योग क्षेत्रातून। आणि माझ्या अभ्यासातून दिसून आलं की सगळ्यात जास्त ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला कारण असणारे हे 3 वायू सगळ्यात जास्त रासायनिक शेतीतून आणि सेंद्रिय शेतीतून उत्सर्जित होतात। रासायनिक शेतीमध्ये जेव्हा तुम्ही जनावरांना रासायनिक शेतीला चारा खाऊ घालता, त्याच्या शेणमूत्रातून हा नायट्रस ऑक्साईड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो। त्याप्रमाणेच कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन जोडला जातो। मानव जेव्हा रासायनिक शेतीतलं अन्न खातो त्याच्या विष्ठा आणि मूत्र विघटनातून सुद्धा हे ग्रीनहाऊस गॅसेस मोठ्या प्रमाणात हवेत निघून जातात। कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही पाचट जाळा, काडी कचरा जाळा, त्यामध्ये किडीचे अंडे असतात। हे सगळं खोटं आहे, वास्तविक जाळू नये। आणि पण सगळ्या भारतात जर तुम्ही गहू कापणीच्या वेळेस, भात कापणीच्या वेळेस आणि ऊस कापणीच्या वेळेस गेला तर प्रचंड धूर असं म्हणतात असतो। हे सगळे ग्रीनहाऊस गॅसेस आहे ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते। किंबहुना सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत ट्रॅक्टरने टाकतात, कंपोस्ट खत टाकतात, रासायनिक खत टाकतात, तसंच व्हर्मी कंपोस्ट टाकतात। या शेणखत, व्हर्मी कंपोस्ट आणि कंपोस्टमध्ये 46% कर्ब असतो आणि जसं हवेचं तापमान 28च्या वर वाढायला लागतं हा कर्ब मोकळा होतो। 36 डिग्रीच्या वर तो संपूर्ण कर्ब मोकळा होतो। हवेतल्या प्राणवायूशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते, कर्बाम्ल निघून जातो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते। म्हणजे सेंद्रिय शेतीसुद्धा
तेवढीच जबाबदारी आहे जेवढी रासायनिक शेती. रासायनिक शेतीचे जे संसाधनं, बियाणं कंपन्या, खतं औषधं कंपन्या, ट्रॅक्टर कंपन्या, अवजारी कंपन्या किंवा सेंद्रिय शेतीचे जे उद्योग आहे, सेंद्रिय खतं बनवणारे, यांच्या धुरांड्यातून प्रचंड धूर हवेमध्ये सोडला जातो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढते. त्याला तेच कारण आहे महत्त्वाचं. आणि यांचे कॅम्पसेस म्हणजे यांचे मोठमोठे कारखाने, बिल्डिंग बांधण्यासाठी जे वीट, सिमेंट आणि लोहा पाहिजे, लोखंड पाहिजे, ते निसर्गातून येतं, निसर्ग उध्वंस होतो आणि त्यांच्या कारखान्यातून प्रचंड धूर हवेमध्ये सोडतो. एकूणच या सगळ्या कारखान्यांना, कृषी विद्यापीठांना, इनपुट्स इंडस्ट्री म्हणजे संसाधन निर्माण करणाऱ्या कारखान्यांना जी वीज पाहिजे ती कोळसा जाळून थर्मल पॉवर स्टेशनमधून येते. तिथून सुद्धा प्रचंड धूर हवेमध्ये सोडला जातो. एकंदर जी आवश्यकच नाही, जी कालबाह्य झालेली आहे अशी रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे ग्रीनहाऊस गॅसेस प्रचंड प्रमाणात वाढतात. भात शेतीमध्ये आणि ऊसामध्ये प्रचंड पाणी भरलं जातं आणि जेव्हा मागच्या पिकाचे अवशेष सडायला लागतात त्यातून प्रचंड प्रमाणात मिथेन उत्सर्जित होतो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढतं. हे जर्सी होल्स्टीन खतरनाक प्राणी आहे, तो गाय नाही आहे. त्याच्या उच्छवासातून सुद्धा मिथेन हवेमध्ये सोडलं जातं. एकंदरीत जे कृषी क्षेत्र आहे, रासायनिक असो की सेंद्रिय, याच्यामधून ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहे, हरितगृह वायू आहे, प्रचंड प्रमाणात हवेत सोडले जातात. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये हे काहीही चालत नाही. आम्ही शेणखत वापरत नाही, गांडूळ खत वापरत नाही, रासायनिक खत वापरत नाही किंवा कीटकनाशक वापरत नाही किंवा व्हर्मी कंपोस्ट वापरत नाही. त्याच्यामुळं ही ग्रीनहाऊस गॅसेस वर जाण्याचा प्रश्नच नाही. आमच्या पद्धतीने जी भात शेती होते ती बी पेरून होते, पाणी भरलं जात नाही, ऊसात पाणी भरलं जात नाही. ऊसामध्ये 8 फूट पट्टा, मधल्या दांडात फक्त एक धावतं पाणी असतं. त्याच्यामुळं ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळं जर हे आम्हाला फक्त बी देशी पाहिजे, त्याच्यामुळे बी उद्योग बंद, रासायनिक खतं वापरायचे तो उद्योग बंद, कीटकनाशक वापरायचे तो उद्योग बंद, ट्रॅक्टर वापरायचा नाही, जर तुमचं ऊस आणि फळशेती असेल तर तो उद्योग बंद, अवजारे वापरायचे तो उद्योग बंद. आणि जर हे सगळे उद्योग बंद झाले तर काय होईल, जे ग्रीनहाऊस गॅसेस प्रचंड प्रमाणात हवेत सोडल्या जातात ते थांबेल आणि काही प्रमाणात निदान 60% तरी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव आपण रोखू शकतो असं मला वाटतं. आणि यासाठी झिरो बजेट आध्यात्मिक शेती हाच एक उपाय आहे. त्याचप्रमाणे जे ग्रीनहाऊस गॅसेस वर जातात त्याच्यामुळं ते सूर्याच्या किरणासोबत जे अतिनील किरणं आपल्या पृथ्वीवर येतात ते फिल्टर करण्याचं काम ओझोन नावाच्या वायूचा स्तर करत होता. आता दिसून आलं शास्त्रज्ञांना की हा जे ग्रीनहाऊस गॅसेस हवेमध्ये जातात, कार्बन डायऑक्साईड, मिथेन नायट्रस ऑक्साईड आणि CFC गॅस, हे त्या ओझोनला नष्ट करतात. आणि ओझोनला नष्ट केल्यामुळे काय झालं की ते अतिनील किरण अल्ट्राव्हायोलेट रे सरळ पृथ्वीवर येतात आणि जर ते माणसाच्या शरीरावर पडले तर चर्मरोग होतो, त्याची प्रतिकारशक्ती घटते, नाना तऱ्हेचे आजार होतात. पिकावर पडले तर पिकाची प्रतिकारशक्ती घटते, नवीन बिमारी, नवीन किडे येतात आणि उत्पादन घटतं. पाण्यावर पडले त्याचा दोष निर्माण होतो, हवेचं प्रदूषण होतं. एकंदरीत अतिनील किरण हे मोठा हाहाकार माचवतात. वातावरणामध्ये बदलामुळं मान्सूनची गती आणि सगळं बदलते. आणि झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये मात्र आपण ते उत्सर्जन थांबवतो. अतिनील किरणाला एरियाला वाव राहत नाही, कारण आपण ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन थांबवतो आणि उलट सगळ्या प्रक्रिया रोखण्याचं काम करतो. आणि म्हणून भारत सरकारने कोपनहेगन समिटमध्ये जे जागतिक आश्वासन दिलं होतं की आम्ही 23% कार्बनचं उत्सर्जन घटवणार आहोत. कसं घटवणार माझा प्रश्न आहे केंद्र सरकारला. जर त्यांना हे त्यांची कमिटमेंट बांधिलकी सिद्ध करायची आहे, दिलेला शब्द पाळायचा आहे आणि तो शब्द पाळलाच पाहिजे, तर त्यांना एकच उपाय आहे, रासायनिक शेती बंद करणे, सेंद्रिय शेती बंद करणे आणि झिरो बजेट आध्यात्मिक शेती ला पुरस्कार करणे. उद्योगपती असो, सामान्य नागरिक असो, शहरात राहणारा असो, त्याला सुद्धा मोठी भूमिका आमच्या आंदोलनामध्ये ग्रीनहाऊस गॅसेस रोखण्यासाठी आम्ही देऊ शकतो. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या वस्तूंचा अपवापर करतो त्या टाळल्या तर नक्कीच ते कारखानदारी बंद होणार आहे आणि उत्सर्जन कमी होणार आहे आणि निसर्गाचा उध्वंस होत आहे. कच्चा माल आणून ते सुद्धा आपण रोखणार आहोत. सकाळी आपण टूथपेस्ट वापरतो, काही आवश्यकता नाही, ब्रश वापरतो, काही आवश्यकता नाही, मंजनानं स्नान होते, दाढीला साबण आणि दाढीला ते क्रीम आणि सगळं ब्रश त्याची आवश्यकता नाही, मी वापरत नाही, मी फक्त पाण्याने दाढी करतो. आणि आम्ही
ब्रश वापरत नाही, दंतमंजन माझं काम होतं. आंघोळीला गरम पाणी घेत नाही मी, थंड पाणी घेतो. आणि साबण वापरत नाही. म्हणजे साबण वापरली तर पुन्हा ते कारखानदारीन सगळ्या त्याची काय आवश्यकता नाही. पाणी हे उत्तम डिटर्जंट आहे. माझ्या शरीराला दुर्गंध नाही. मी 30 वर्षापासून साबण वापरत नाही. मी चहा पित नाही. चहा उद्योगसुद्धा एक प्रचंड नुकसान देणार आहे त्या पर्यावरणाला. कारण हिमालयाचे आणि सह्याद्रीचे जे वरचे सगळे डोंगर आहेत, म्हणजे पहाडी टॉप हिल्स आहे, शिखरं आहेत, ते सगळे 3 फुटाच्या चहा बागवानांनी उभे झालेले आहे आणि घनदाट जंगलं नष्ट केलेले आहे. आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा विध्वंस त्या क्षेत्रामध्ये झालेला आहे. घनदाट जंगलं हिमालयाच्या वरचे टॉपवरचे आणि वेस्टर्न घाटचे हे आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणारे होते, पण चाय बागवण्यामुळं त्याला मोठा धोका पोहोचवलेला आहे. जर प्रत्येकानं चहा घेतला नाही, मी चहा घेत नाही 30 वर्ष, माझं काही बिघडलं नाही. आतडीत नवीन नवीन अल्सर येतात आणि चहापासून खूप बिमारी येतात, तब्येत बिघडते. होऊ शकता आहे अल्सरसुद्धा, पुढे जाऊन तो कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने चहा घेतला नाही तर आपण हा विध्वंस नक्कीच रोखू शकतो. खादीचे कपडे, सुती कपडे घातले तर त्या कारखानदारीतून जे उत्सर्जन होतं ते आपण थांबवू शकतो. नैसर्गिक कापूस उत्पादकांना मदत होते, कामगारांना, लाखो कामगारांना मदत होते. कारण हे पॉलिस्टर जर तुम्ही घातलं तर ते निर्माण करणारे कारखाने हे ॲटोमॅटिक असतात. ॲटोमॅटिकमध्ये 100 कामगारांचं एक मशीन काम करते. म्हणजे जर तुम्ही हे पॉलिस्टर घातलं तर त्याच्यामुळे लाखो कामगारांना उपाशी मारतात, पर्यावरणाचा विध्वंस करतात आणि उत्सर्जन जी ग्रीनहाऊस गॅसेसचं होतं हे सगळं थांबवण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपण खूप काही करू शकतो. साम टीव्हीच्या माध्यमातून हा संदेश जर घराघरात पोचला तर सरकारच्या प्रयत्नाशिवाय नागरिकांच्या प्रयत्नातून या ग्लोबल वॉर्मिंगचा विध्वंस आपण नक्कीच रोखू शकतो असं मला वाटतं.